खूप लेट झाले, ऋषाली जाम चिडली आहे. डोक्यावर घ्यायची असती ती. कसे काय सर्व मजेत असणार असतं. मी सुद्धा मजेत आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. जय भीम, जय शिवराय, जय लवजी, जय भीम आणि जय महाराष्ट्र गाईज. तर आजचा नवीन ब्लॉग आणि आजचा नवीन ब्लॉग ह्याच्यासाठी आहे की आज आहे आणि ओम साईराम. तर सिनारिओ असा आहे की आज आहे माझा नाव ठसणीचा कार्यक्रम, जो की सुपारी म्हणतात त्याला, पण नाव ठसणीच आमच्यामध्ये म्हणतात आणखी कोकणामध्ये. तर तयारी खूप जोरात चालू आहे. मी पण भरपूर काम सकाळपासून 7 वाजल्यापासून उठून कामच चालू आहे. तर आता इथं तयारी चालू झाली आहे. ऋषालीला जे ती जी टोकरी घेऊन जायची ती रेडी आहे. मानस 1 तासापासून आंघोळ करतो, काय माहिती. तो बोलतो मी आज कावला होतो तर मी हंस होण्यासाठी दगडाने आंघोळ करणार आहे. तर माशाला पण माझं जेवण दिलं आहे मी खायला. तर निघू, कारण की खूप लेट झालं आहे. सध्या तरी ब्लॉग आता मी सध्या बनवत नाही आहे, बनवणार आहे, थोडं घाई करणार आहे. आणि माझा रील्स शूट करायला पण माझा मित्र होतो जो की यश म्हात्रे आहे. त्याचे पण इंस्टाग्रामला 1 लाख फॉलोअर्स झालेले आहेत. त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन भावा. तर निघूया लवकरात लवकर, फ्रेश होऊन अजून अंघोळ नाही केली कारण की धावत होतं सकाळपासून. तर लवकर आपण तयारी करू. चला बा. आणि हे बघा फुलं हे बघा, ते टिश्यू पेपर आहे 2 चालू आहे. आणि मानसला आपण बघूया. नको लावून काय करतेस तू? तर काही ऑलमोस्ट आमची तयारी झालेली आहे. मी आता शर्ट दिलं आहे इस्त्रीला. ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. मस्त एक्साइटमेंट आहे आणि थोडं धगधग पण करते की प्रोग्राम कसा होईल, काय होईल. मी आणि ऋषाली सर्व फॅमिली असणार. म्हणजे खूप मनामध्ये खूप विचार चालू आहेत. सो लेट्स सी, बघू. आणि आता खाली जाणार आहेत, बाबांच्या फोटोला हार घालणार आहेत. प्लस आमच्या गाडीवाल्याला फोन लावायचा. गाडीवाल्याला विचारतो बाबा कुठं आहेस, किती वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही थांबा, मी आलोच. तर जस्ट रेडी झालो आहे. हा माझा आउटफिट आहे आणि आपली पॅन्ट जी नवीन आलेली आहे. आणि फायनली लुक आपला. बाय लुक दाखव. तर आता निघूया फटाफट. गाडीवाल्यांनी पण फोन केला आत्ताच. तो बोला की मी ऑन द वे मध्ये, तर एवढं सर्व गोष्टी घेऊन जायचे. आणि डोंबिवलीकर पण रेडी झाले. सोनाई ताई, भाऊ वगैरे सर्व रेडी आहेत. फक्त आता आमचे खालचे रेडी झालेत की नाही ते बघून घेतो आणि लवकरात लवकर निघूया. तर आजचा दिवस तर जाऊयात. चला बाय बाय. काहीच रेडी झालोय मी आता. तर हा माझा आउटफिट असणार आणि आता निघूया लवकरात लवकर. गाडीवाला तर आलेला आहे. आता सोनली ताई वगैरेंना फोन करून विचारू की कुठपर्यंत तुम्ही पोहोचलेत आणि असा जाणार आहे. तर हा आउटफिट ऋषाली मला कशी बघेल काय होईल. आणि हे बघा मस्त जलनेवाली की दुआ. तर आता आपण लवकरात लवकर जाऊया आणि बघूया ऋषाली काय बोलते ते. चला. तर जस्ट आत्ताच निघायची तयारी चालू झाली. आता सर्व मला होतात आहेत. आता निघू. ऑलमोस्ट सर्व रेडी झाले. आणि इथं शूटसाठी आपण मानस यशला बोलवलं. माझा मित्र आहे म्हणजे काकींनी. आणि पहिल्या काकींचं पण ह्याला तुम्ही परत करा. आमचा शोनक सांगू आता ही गेली काय खाली अंतर वगैरे खाली गेली ना जाम साडी. गच्च नाही मानले कोणी नाही बोलले, गच्च नाही म्हणले. नाही पण गेला दिली तरी न हो जरा सगळ्यांच्या पैसे येड्या. ही पिशवी कसली आहे हारची थैली घे. खाली उठून कसं आहे. बोल गाइस. मी आता निघालोय. गुच्छा जो की ऋषालीला देणार आहे करून. तर आता चला लवकरात लवकर. हा सेपरेट. तर काय माहिती ऋषालीला आवडेल की नाही करून. बंद कर का भाऊ तू खाली. हे तुम्ही सोबत चला सर्व.
चला आरामशीर चालला तू एवढा काय वाज तू आवाज अरे मागे जा बैल. तर काय आता निघालो आम्ही आणि हे लोकांची पूर्ण गँग आहे आणि इथं हार माझ्यावर फुलं टाकतात आहेत आणि मागे ठेवून दे जाऊ दे. आठवण करा सगळ्यांना. हा बस जरा बस झालं बंद कर. जस्ट आम्ही निघालोय 10चा टायमिंग आम्ही धरलेला आणि वाजलेत 11:40. तर आता बघू किती वाजतेपर्यंत आम्ही पोहोचते. प्लस डोंबिवलीला पण माझे भावंडे भेटणार आहेत तर मी त्या गाडीमध्ये शिफ्ट होणार आहे. आणि आम्ही बस केली खूप मोठीच बस केली आणि फॅमिली खूप कमी आहे. लेट्स सी बघू आता किती टाइम लागणार आहे करून. अंकल आणि डिझेल भरलं ऑलमोस्ट 10 लिटर 10,000चा डिझेल भरून चाललोय. आणि पप्पांनी आज जुगाड केलाय म्हणजे ज्यांना थंड पाणी पियायचं असेल त्यांनी बर्फात आणि इथे डिश मी टाका. सर्वांना नाश्त्याची सोय आणि करून ठेवली. समोसे आणि लाडू म्हणजे खूप लॉंग रूटला आहे तर आरामात लोक खातील. आणि हे बघा बर्फ आणि हा बघा ड्रायव्हरच्या किन्नर घाई करू नको ते पण लगेच सर्व बसलेत. माझा ठेव. चला मग बाय बाय. सर्वच फॅमिली आलेत. आता निघालो आम्ही. आता नॉन स्टॉप जायचं. इथं मागे सर्वजण आलेले आहेत. आता निघूया लवकरात लवकर कारण की खूप लेट झालंय. आणि आरामात चला आरामात. देवा देवा जा लवकर त्यांच्या व्हिडिओ मध्ये जा बेटा. बस बाबू थांब. जस्ट आता आम्ही आलोय वांगणीला. आता ऋषालीच्या घरी चाललोय. खूप लेट झाले. ऋषाली जाम चिडली आहे. डोक्यावर घ्यायची असते ती. आता 4 पुरे यायला एक्स्ट्रा चालतो. थांब जरा. व्हिडिओ काढला का त्याचा? हा ना. जात जा. बहिणी नाही मम्मी पप्पा कुठे? पहिला बहिणी आलो. पहिला बहिणी येतात मम्मी पप्पा नंतर. पहिला बहिणी. नाव ऐकलंय 25 नोव्हेंबरला या. चला नाही नाव घ्यायचंय. अतिश बरोबर नाही. सुपर फोडायची का नाही तुला?
नाव घ्या हो घ्या आता. ते त्यांना पाठव. तर काही जस्ट आत्ताच आम्ही आलोय वृषालीच्या घरी आणि ते सर्वजण उभे आहेत. पहिली ताईने एवढी मोठी टोकरी आणल्याने नंतरला मग अल्पिता नंतरला सांग आणि मी वृषालीसाठी हे घेऊन आलो सरप्राईज. ऑलमोस्ट आम्हाला 3 वाजलेत. ताण लागली आहे पण माझ्या सासरवाडीमध्ये अजून सुद्धा मला कोणी पाणी पिण्याबद्दल कोणी विचारलं नाही. आता काय बोलू, कुठं आहे ती काय दिसत नाही हिरोईन. तिला बोलतो अजून तुझ्या घरच्यांनी आल्याला पाणी पण नाही विचारलं. तर आता सर्वजण बाहेर चाललेत कारण की घरामध्ये खूप गरम होतं. कुठे आली तू बस. तर आता जिजूंचं भाई आज ड्रेसिंग काय छान वाटतंय. शर्ट छान वाटतं. तर आता बघू. तू बसून राहा नाही तर तू नाही तर दे मग दुसरीला. परिवार आधी हळद आम्ही बी टाकायचं. विचार आमचा मुलगा ओढायच्या आधी त्यांच्या आई वडिलांना पोरांना विचारायचं मान्य आहे का? आपला जो ठराव झालेला आहे तो सगळा मान्य आहे. पोरगी पसंत आहे. सुपारी फोडायची का? सुपार आला तर फोडायची. ठीक सुपारी फोडली आहे का? सुपारी फोडली. पोराला पेढा भरवायचा, पुरीला भरवायचा, त्यांच्या आई वडिलांना पहिला पोराला मग हिला त्याच्या आई वडिलांना तिच्या आई वडिलांना मिठाई भरवायची मग उठायचं. त्याशिवाय उठायचं. इथून चेहऱ्यात नाही येते. एक मिनिट काका. बाबू बस की खाली बस उठव खाली बसायचं. तुझा मोठा मान आहे विचारतो हो शिखर भाऊजी. तुम्ही बोला मुलगी पसंत आहे का? आमची पोरगी पसंत. हो हो पसंत आहे. जरा मोठं ऐकायला नाही. आमचा मुलगा आहे ना पसंत. मग असं विचार आता मग सुपारी फोडायची ना. आता सुपारी फोडायची फोडायची ना. ते विचारा आज जो ठराव झालेला तो मान्य आहे. मुलगी पसंत आहे. मुलगी पसंत आहे. दोन्ही साईडला एक एक फोड. फोडा फोडा सगळा. तुम्ही काय पेढा काय हे घ्या आपले पेढे. हवाय घ्या. पहिल्या पोराला बरोबर त्याच्या आई वडिलांना बरोबर आणि हिला बरोबर. अरे खा तू बरोबर आहे. धरलंय आई वडिलांना पुढे तू
व्हिडिओ काढा भाऊ. क्रॉप वगैरे करा का? काय करायचंय? व्हिडिओ काढा ते. सगळे जस्ट आता सुपारी झाली आमचं ठरलंय आता लग्न. आता तारीख अजून काय माहिती नाही, तर आता बघूया. आता जाम भूक लागली आहे, आता उभं राहून फोटो वगैरे काढून घेऊ. काय रे पकड, तुला बघतोय, पकड तू. तर आता आम्ही जेवायला बसलोय दोघं जण. कोणाच नाही, आम्हाला सगळ्यांनी सोडून गेलं. दोघांना इतकी भूक लागली आहे, ते सर्व लोक बाहेर कामं करतात आहेत आणि आम्ही लोक जेवतोय. मग भाऊजी कामाला लागले, माझे भाऊजी, ऋषाईचे भाऊजी कामच करतात आहेत आणि आम्ही मस्त आयशाने जेवतोय. मला एकच दिवस भेटतो, मजा नको करू का? तोंड बघ. आणि जेवण ओके ओके. गाइस मी रेडी झालोय मस्तपैकी. हा आउटफिट जो की ऋषालीने दिलेला, मॅचिंग काही नाही पण सेम. आणि आता ऋषालीची पण साडी आहे, ती पण एकदम सेम आहे आणि खूप छान वाटतं. फक्त ना हे हँड आहे ना, ते जास्तच मोठं वाटतंय. बाकी मस्त केस पण सेट झाली एकदम, खूप छान. आता फोटोशूट्स वगैरे करू आणि नंतर रील्स बनवू. सो तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतील. तर फायनली मी तर रेडी झालो आहे आणि ह्या मुलीचं काय अजून तयारी काय झाली नाही आहे, टाइमपास लावत बसली नुसती. अर्धा तास झाला मी रेडी होऊन आलो. आम्हाला खूप टायमिंग दिला. अहो कुठे ट्रॅफिक मुलं वांदे झालेत आमचे, नाही तर आम्ही लवकरच निघालेलो, पण ट्रॅफिक मुलं एवढे अडकलो ना. तर आता मस्त ऋषालीला गुच्छी देणार आहेत आणि मस्त फोटो काढणार आहेत. टाइमपास करत बसली आहे तुमची मुली. आज सर्वच मॅच झाले, ब्लू ब्लू. बंद करा पुढेच करू. नाही थांब, राहून दे थांब. फायनली आमचं सर्व ठरलंय. आमच्या set. लग्नाची तारीख मी आता सध्या सांगत नाही, पण तुम्हाला लवकरात लवकर suspense आहे. समजेल. Suspense. आणि चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. यासाठी एवढंच. तर बाय, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. हा खूप यासाठी special एवढंच vlog आहे माझ्यासाठी आणि तरी. बाय बाय. आता आम्ही चाललोय. चला बाय बाय. चला ऑलमोस्ट आमचा सर्व कार्यक्रम मस्तपणे झालेला आहे. आता आम्ही चाललोय आमच्या गाडीमध्ये, कारण की आता ऑलमोस्ट खूप थकलोय. आता निघू आणि आता या लोकांचं तर काय वाजायला. तर चला ब्लॉगचा एंड करूया. बाय बाय. तर आमच्या मम्मीचा फोन आलेला, जे की माझ्या मम्मीची फ्रेंड, कारण की माझी मम्मी आणि हरची मम्मी एरियामध्ये लग्न करून म्हणजे ते लोक सोबतच आले होते. सो त्यांनी फोन केला. ते आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही, तर ते पहिला आले असते आणि